मुंबईमध्ये लेडीज डान्स बारचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। अवैध पद्धतीने सुरू असलेले डान्स बार अधिवेशनाच्या काळामध्येच बंद होतात। अधिवेशनानंतर डान्स बार पुन्हा जैसे थे होत असल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे। पोलिसांच्या भूमिकेवर या निमित्ताने आता वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्येच अनेक लेडीज डान्स बार अद्यापही सुरू आहे। नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत आहे। लोकशाही मराठीनं सातत्याने या सगळ्या संदर्भात आवाज उठवलाय। नवी मुंबईच्या हद्दीमध्ये रात्री उशिरापर्यंत हे व्यवसाय सुरू राहत असल्यानं कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून अशा अवैध कारभारावर विशेष लक्ष ठेवलं जातं। अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक डान्स बार बंद ठेवले जातात किंवा त्यांच्यावर कडक निर्बंध लागू केले जातात। मात्र अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा तेच व्यवसाय पूर्ववत सुरू होतात। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कारवाई केली जाते त्याच धर्तीवर वर्षभर सातत्याने तपासणी आणि कारवाई त्याची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक सुद्धा आहे। मात्र कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर त्यांच्या कार्यावर सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये नवी मुंबईमधील डान्स बार सुरू राहणार की बंद राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमांचं पालन न करता अवैध पद्धतीने डान्स बार सुरू असल्याचं लोकशाही मराठीने सातत्याने दाखवलेलं आहे। याविरोधात आवाज देखील उठवलेला आहे। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची जी ठोस कारवाई अपेक्षित असते ती कारवाई केली जात नसल्याने पुन्हा जे प्रशासन आहे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अनेक वेळा उपस्थित केले जातात। सातत्याने त्यांच्यावर आरोप केले जातात। आता तर पाहायला गेलं तर सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या काळात सुद्धा जे डान्स बार आहेत नवी मुंबई हद्दीतील तीनही झोन मधले ते डान्स बार बंद ठेवण्याची शक्यता आहे। कारण अधिवेशन मध्ये कोणताही मुद्दा उचलू नये यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाणार आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने अधिवेशन काळामध्ये जी खबरदारी घेतली जाते त्याचप्रमाणे तर वर्षभर किंवा काही दिवस जर जे डान्स बार नियमांचं उल्लंघन करून सुरू असतात त्यांच्यावर निर्बंध घातले किंवा जे बंद केले तर कुठेतरी हे सर्व बंद होण्याची शक्यता आहे। मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई असते ती केली जात नाही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। त्यामुळे येत्या सोमवारी हे डान्स बार बंद राहतात की सुरू राहतात हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।